हॅलो. आता मी एक पिक्चर बघितला, हॅरी पॉटर चौथा पार्ट. दॅट हॅरी पॉटरची मूवी इज वन ऑफ द ग्रेट. म्हणजे तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये राहा, हॅरी पॉटर अशी मूवी आहे ना की हे तुम्हाला पाहूशाच वाटते. एक वेळचे सगळे पिक्चर डिलीट करून टाक, बट हॅरी पॉटरचे कलेक्शन आपण डिलीट करूच शकत नाही. कारण हॅरी पॉटरचं मूड एक वेळा पाहिला तर दुसरा पाहूशाच वाटते, तिसरा पाहूशाच वाटते. इट जस्ट लाईक हॅरी पॉटरचे 8 मूवी आहे. हॅरी पॉटर 1, 2, 3, 4, 5 प्रत्येकांचे नाव आहे, बट मी 1, 2, 3, 4, 5 माहीत आहे. मला 6 माहीत आहे. 6व्याचं नाव आहे हाफ ब्लड प्रिन्स. 7व्याचं आहे डेथली हॉलोज पार्ट 1 अँड 8व्याचं आहे डेथली हॉलोज पार्ट 2. या सो प्रत्येक मूवी नाही का एक नेक्स्ट मूवीसाठी एक हिंट देतो हॅरी पॉटरचा. आणि इट वॉज अ रिअली ग्रेट मूवी. या J.K. रोलिंगनी हे लिहिलं होतं करीब 1997 या 1996 यांनी पूर्ण ती कादंबरी लिहिली होती J.K. रोलिंगने. आणि त्याच्यानंतर याचे जे प्रोड्युसर्स आहेत डेव्हिड येट्स इज अ डिरेक्टर. या ॲक्च्युली इज अ डिरेक्टर. सो त्यांचे प्रोड्युसर आहे, त्यांना वाटलं की याच्यावर आपण एक फिल्म बनाव. तर ही जी कादंबरी होती ना, कादंबरी म्हणजे हॅरी पॉटर इट जस्ट लाईक एक असं एक युनिवर्स त्यांनी क्रिएट केलं होतं, ज्याच्यामध्ये जादूगर असतात आणि काही मगलू लोक असतात. आणि या जादूगरामधले एक स्कूल आहे ज्याचं नाव हॉगवर्ड्स आहे. आणि त्याच्यामधले काही ही स्टोरी लाईन आहे. त्याच्यामध्ये हॅरी पॉटर एक कॅरेक्टर असतो ज्याच्यावर एक भविष्यवाणी असते की तो त्या जादूगराच्या वर्ल्डमधल्या सर्वात मोठ्या एनिमीला एक वेळेस खतम करून टाकेल. ही भविष्यवाणी होती. या भविष्यवाणीला खरं करण्यामध्ये ही एक फिल्म सिरीज आहे हॅरी पॉटर, वन ऑफ द ग्रेट. ॲक्च्युली आय ऑल्सो इन्स्पायर्ड फ्रॉम दिस हॅरी पॉटर. म्हणजे कधी कधी नाही का काही काही मूवी अशा असतात ना की ते खूप जुन्या असतात, बट नाही का ते एक छाप सोडून जातात एक आपल्याकडे. म्हणजे या फिल्ममध्ये असं बिलकुलच वाटत नाही की आपण इथे एडिटिंग करावं का इथे यांनी असं डायलॉग बोलला पाहिजे किंवा तसं. नो नो नो. समटाईम आय जस्ट फील लाईक दॅट की असं त्यांनी बोललं पाहिजे. बट आता म्हणजे आता मी पूर्ण सिरीज पाहिली आहे ना ऑलरेडी. म्हणजे हॅरी पॉटरची मी आतापर्यंत करीब 5 या 6 वेळा होल सिरीज बघितलं आहे. सो इट जस्ट लाईक आय नो ऑल दिस थिंग्स का पुढे काय होणार आहे, तरी क्युरिओसिटी वाढतेच का त्याला बघावं. या आणि हेच स्किल असते राव, रायटिंग स्किल. या कारण या रायटिंग स्किल जेवढी खतरनाक तुम्ही बनवजाल ना तेवढी वन ऑफ द ग्रेटेस्ट असते. म्हणजे काय आहे की तुम्ही समज जर तुमच्या फिल्ममध्ये खूप सारी ॲक्शन 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 दाखवजाल ना, ते इट जस्ट लाईक 1 वेळा बघजान, 2 वेळा बघजान, 3 किंवा 4 वेळा बघजान. 3 तर खूपच झाले, 4 वेळा बघितलं. या त्याच्यानंतर इट्स काइंड ऑफ फील्स लाईक बोर. या ॲक्च्युली मी एक मूवी घेतो कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर. ह्या ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम पाहायला गेलो की मला पाहायचं होतं. सेकंड टाईम पाहायला गेलो कझिनसोबत जायचं होतं. थर्ड टाईम पाहायला गेलो फॅमिलीसोबत जायचं होतं. 4th टाईम टी व्हीवर बघितलं आणि 5th टाईम मी कम्प्युटरवर बघितलं. सो इट जस्ट लाईक काइंड ऑफ रिअली बोर. कारण याच्यामध्ये नुसती ॲक्शन 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 ॲक्शन. आणि हे कसं डे बाय डे इम्प्रूव्ह पण होत जाते. म्हणजे तू आता समज जर 90s सेंचुरीमधल्या फिल्म घे आणि आताच्या सेंचुरीमधला फिल्म घे, तर त्यावेळेस त्या लोकांना त्यावेळेस केलेली ॲक्शन इट्स काइंड ऑफ फील्स लाईक रिअली अमेझिंग आणि नो वन कॅन डू दिस स्टफ लाईक दॅट अशाप्रमाणे वाटत असेल.
बट आता समज जर त्या प्रकारची ॲक्शन वगैरे बघतो, जस्ट लाईक शोले फिल्ममधली जर ॲक्शन आता आपण या बघितली, तर इट जस्ट लाईक रिअली पथेटिक फॉर अस. म्हणजे किती बकवास आहे अरे अशी ॲक्शन केली. म्हणजे कसं आहे की डे बाय डे चेंज होऊन जाते. जस्ट लाईक आता मी बायनरी कोड बनवत आहे, ओके, इट्स वन ऑफ द ग्रेट मूवी, बट याच्यामध्ये ॲक्शन्स आहे जे रिप्रेझेंट करते की डे बाय डे झाल्यानंतर याची पण व्हॅल्यू कमी होऊन जाईल. या बट हॅरी पॉटर मी सांगू शकतो ना, इथून 20 किंवा 25 वर्ष घे, हॅरी पॉटर कधीच होणार नाही. इवन यातले जे कॅरेक्टर आहे ते मरून पण जाईल, बट हॅरी पॉटर लोकांच्या मनात जिवंत राहील. आणि हे फिल्मच रेप्रेझेंट करते, कारण याच्यामध्ये जी रायटिंग स्किल्स आहे, इट्स वन ऑफ द ग्रेट. त्यामुळेच लोकांना बार बार पाहूशा वाटते हॅरी पॉटर. त्यांना ते असं खतमच करूशा वाटत नाही का हॅरी पॉटर. इवन काही ते इव्हेंट्स पण असतात हॅरी पॉटरचे. म्हणजे जस्ट लाईक हॅरी पॉटरचा एक सेमिनार असतो. ॲक्च्युली मी एक बघितलं आहे हॉलिवूड म्हणतो, जे विदेशामध्ये अमेरिकेमध्ये किंवा ब्रिटनमध्ये वगैरे युजली होतात. हॅरी पॉटर एक सीझन असतो. त्यावेळेस नाही का नुसते हॅरी पॉटर, म्हणजे त्यावेळेस नाही का बंच ऑफ पीपल्स असतात, करीब 100-150 लोक असतात, जे हॅरी पॉटरचे कॉस्ट्युमसाठी येतात आणि त्यांना होल सेमिनार अटेंड करावं लागतो. सेमिनार म्हणजे हॅरी पॉटरचं पूर्ण फिल्म, म्हणजे 8 फिल्म त्यांना कंटिन्युअस पाहावी लागते. 8 फिल्म कंटिन्युअस, म्हणजे विचार कर, एक फिल्म करीब रँडमली 3 घंटा, याच्यामध्ये हे लोक काही ना काही तर खाईनच. सो 3 घंटे. सो 3 घंट्यानुसार 8 त्रिक 24 घंटे, म्हणजे पूर्ण एक दिवस कंटिन्यू 24 घंटे, ना झोपणं, खाणं पिणं, सिर्फ हॅरी पॉटर. या आणि इवन त्या सेमिनारमध्ये ते लोक पूर्ण फिल्म बघतात सुद्धा, झोपणं सुद्धा विसरून जातात. कारण या फिल्ममध्ये इतकी ताकद आहे का ही लोकांना नाही का नेहमी आकर्षित करते का पुढे काय होणार. या फिल्ममध्ये छोटे छोटे एलिमेंट्स आहे जे डिस्क्राईब करते की त्याची छोट्या लाईफमध्ये छोटे एलिमेंट्स डिस्क्राईब करते की ती फिल्ममध्ये त्याची पण एक छोटीशी लाईफ आहे हॅरी पॉटरची, ज्याच्यामध्ये त्याचे मित्र आहे आणि त्या मित्रांची पण छोटीशी लाईफ आहे, जे एकमेकांना लाईक करतात, प्रपोज करण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करतात आणि त्यांना पण एक असा एक पाथ आहे का त्याला वॉल्डेमॉर्टला पण खतम करायचं आहे वगैरे. सो इट जस्ट लाईक दॅट. त्यामुळे नाही का ही मूवी इज वन ऑफ द ग्रेट मूवी ऑफ ऑल टाईम. कधी पण पाहू शकता. इवन जे वन ऑफ दी बेस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्डमध्ये पण नाही का टॉप 10मध्ये हॅरी पॉटर डेथली हॉलोज पार्ट 2 येते. या सो दॅट वॉज रिअली ग्रेट. या आता समज जर म्हणायचं असले तर या होल वर्ल्डमध्ये खूप सारे फॅन्स आहेत जे रेप्रेझेंट करतात खूप साऱ्या फिल्मसाठी. जस्ट लाईक मागच्या सेंचुरी नाही, काही डेकेज अगोदर स्टार वॉरचे फॅन्स खूप जास्त होते. या जस्ट लाईक एव्हरीवेअर. आय डोंट नो, मला स्टार वॉर बिलकुलच आवडत नाही. सो स्टार वॉरचे बहुत सारे, ॲटली US किंवा अमेरिकेमध्ये आहे म्हणा हे स्टार वॉरचे खूप सारे. इनफॅक्ट आत्ताच एक मूवी निघाली होती द लास्ट जेडाय, आणि खूप सारे लोक, इट्स वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. आय डोंट नो हाऊ द पीपल सीज दिस मूवी, कारण मला स्टार वॉर तर घंटा काही माहीत नाही आणि जस्ट लाईक रिअली आय डोंट नो हाऊ दिस पीपल वॉच दिस मूवी. कारण नेहमी स्टार वॉर फायटिंग हॅड. हां, आता ठीक आहे, रिसेंटली मार्वलचं ज्याप्रमाणे रियुनियन सुरू आहे, सो इट जस्ट लाईक एव्हरी वन इज वॉचिंग मार्वल इन्फिनिटी वॉर. पण त्यामुळे पण एक प्रकारे होप क्रिएट केली आहे का फिल्ममध्ये 2018मध्ये इट्स वन ऑफ द बेस्ट मूवी इन द वर्ल्ड ऑफकोर्स. बट आफ्टर सर्टन टाइम्स नंतर नाही का याची पण व्हॅल्यू कमी होत जाईल. ह्या कारण याच्यामध्ये पण ॲक्शन आहे. आय नो कोणत्या फिल्मला नाही का समज जर हिट करायची असेल किंवा कोणत्या फिल्मला एक प्रकारे पुशअप द्यायचं असेल, म्हणजे की वन ऑफ द ग्रेट, आणि म्हणजे एक प्रकारे त्यांचा बजेट आणि त्यांचा एक पैसा वगैरे कमवायचा असेल, तर त्यांना नाही का ऑडियन्सला आकर्षित केलं ते फक्त ॲक्शनद्वारे. म्हणजे आपल्या फिल्म जेवढी ॲक्शन होईल तेवढी फिल्मचा चांगला बजेट राहील, म्हणजे तेवढी फिल्मचा प्रमोट होईल, तेवढं चांगला कमाई होईल. बट ते ॲक्शन काफी प्रॉपर वेने समज जर केले तर ते ठीक आहे. समजा जर साऊथसारखी ॲक्शन दाखवली तर लोक फटसे विसरून पण जाईल. सो इट जस्ट लाईक दॅट की आजकाल फिल्म मेकर कळून राहिले की कशा प्रकारचे फिल्म्स आणि बनवायचे आणि कशा प्रकारे नाही बनवायचे.
बट हॅरी पॉटर इज वन ऑफ द ग्रेट अमेझिंग या. कारण हॅरी पॉटरला एक फिल्मच्या उद्देशाने बनवलंच नव्हतं. हॅरी पॉटर एक कादंबरी आहे जे जे के रोलिंगनी लिहिली आहे. ज्या जे के रोलिंगच्या मनात एक काहीतरी एक असा फॅक्ट आला आणि याच्यावर एक त्यांनी छोटीशी फिल्म क्रिएट केली. फिल्म ना एक प्रकारे कथा. पहिले त्यांनी एक कथाच लिहिली ना, एक कादंबरी लिहिली. कादंबरी ते तर खूप मोठी एक कथा लिहिली. एक हॅरी पॉटर आहे, मग तो त्याच्यावर जादूगर आहे. मग त्याने मग हळूहळू एक एक एलिमेंट ॲड होत गेले. का जादूगर आहे तर मग जादूगराची एक स्कूल असते. मग स्कूलमध्ये एक प्रिन्सिपल असतो. मग तिथले मग खूप चांगले वाईट लोक असतात. मग वाईट लोकांमध्ये कोण येते? मग व्होल्डेमॉर्ट येते. ओके, मग व्होल्डेमॉर्टनी मग त्याच्यासोबत हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं. इनफॅक्ट जर व्होल्डेमॉर्टला अशा प्रमाणे दाखवलं होतं की व्होल्डेमॉर्ट पुराण्या जमान्यातला होता आणि त्यांनी हॅरी पॉटरला मारण्याचा प्रयत्न केला जेव्हा तो लहान असताना. कारण एक भविष्यवाणी तयार झाली होती, त्यामुळे हॅरी पॉटर फ्युचरमध्ये व्होल्डेमॉर्टला मारण या भीतीमुळे व्होल्डेमॉर्टने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. बट इन दी एंडमध्ये हॅरी पॉटरच्या आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि या दरम्यान व्होल्डेमॉर्टला काफी दुखापत्या झाली आणि तो मरण्याच्या परिस्थितीवर आला. बट तो पूर्णतः मेला नाही आणि सर्टन टाईम नंतर व्होल्डेमॉर्ट जिवंत होतो. आणि देन हाऊ ही डिफीट्स व्होल्डेमॉर्ट, इट्स ऑल अबाउट दिस मूवी. यस, माझी पण मूवी अशीच आहे असं मला वाटते. ॲक्च्युली माझी एक फिल्म आहे अवतार युनिवर्स, या ज्याप्रमाणे हॅरी पॉटर युनिवर्स क्रिएट केली आहे ना, हा हॅरी पॉटर युनिवर्स नाही म्हणता येईल. या इट्स हॅरी पॉटर युनिवर्स. ॲक्च्युली याच्यामध्ये पण खूप सारे लिकेज होऊन राहिले राव. जसं लाईक आता हॅरी पॉटर इज वन ऑफ दी ग्रेट आहे आणि वन ऑफ दी अमेझिंग मूवीज आहे. तर एक हॅरी पॉटर ॲज इट इजच राहायला पाहिजे नव्हता. बट याच्यामध्ये लास्ट इयर एक मूवी बनवली जे हॅरी पॉटर युनिवर्समध्ये इनबिल्ड करते. त्याचं नाव आहे तो नाही करे त्याचं नाव द क्रीचर अनएक्सपेक्टेड टेरनी क्रीचर वगैरे असं काहीतरी नाव आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रीचर वगैरे असं काहीतरी नाव आहे. सो आय डोंट नो, बट ते हॅरी पॉटर युनिवर्ससोबत इतक्याप्रमाणे इनबिल्ड करत नाही. बट ज्याप्रमाणे जादू दाखवली आहे जस्ट लाईक दॅट. बट आपण त्या फिल्ममध्ये बोलून आपण जास्त वेस्ट नाही करू. बट हॅरी पॉटर इज वन ऑफ दी ग्रेट. या कसं आहे की एक ग्रेट फिल्म असल्यामुळे नाही का आपल्याला याच्याकडून शिकायला पाहिजे की फिल्म कशी आहे, काय आहे, आणि याच्यापासून नेहमी चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजे. तरी या गोष्टी फिल्ममध्ये कोणतीच वाईट गोष्ट नाही आहे. तर ही फिल्म इट्स वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड का आहे. या सो आपण खूप सारे फॅक्ट समजून घेतले आहे की आपण फिल्ममध्ये समजा खूप जास्त ॲक्शन वगैरे रेप्रेझेंट करत आहे तर आपण फिल्ममध्ये ॲक्शन्स दाखवू बा. या बट स्टोरी इज ऑल्सो बाउंडेड विथ दिस ऑल दिस इयर. लास्ट टाइम 2011मध्ये हॅरी पॉटर डेथली हॅलोज पार्ट 2 रिलीज झाली होती. राईट नाऊ 2018. इट जस्ट लाईक 7 इयर डूड. 7 वर्ष झाले तरी याचं जादू आत्ताही बरकरार आहे. एव्हरीवन इज ट्राय टू वॉच हॅरी पॉटर्स अँड दे नेवर मिस आउट. सगळेजण जर समजा हॅरी पॉटर लागला तर थोडंसं पाहिला का पुन्हा पाऊशच वाटते, पुन्हा पाऊशच वाटते. आता पण आता 2 वाजले राव आणि आता मी हॅरी पॉटर 4 पाहिला. समज जर माझ्यावरची लॅपटॉप असताना मी हॅरी पॉटर 5 पण पाहून टाकला असं खापसे. कारण इतकी क्युरिओसिटी येते. आय ऑल्सो एक्सपिरियन्स दिस थिंग्स. कारण जेव्हा मी स्टार्टिंगला कम्प्युटर घेतला होता आय डोंट इवन हॅरी पॉटर आणि माझ्याबद्दल काही खास माहीत नव्हतं. तर मला काय माझ्या मित्रांनी मला नाही का हॅरी पॉटरची फिल्म दिले. सो खूप दिवस झाली मी बघितलीच नाही. स्टार्टिंगचा पहिला मूवी बघितला आणि इट जस्ट काइंड ऑफ फील्स लाईक रिअली बोर. कारण ते जादू होतं, काही ॲक्शन नव्हती. आणि तेव्हा मी करीब 11th स्टँडर्डमध्ये वगैरे, 11th स्टँडर्ड नाही डिप्लोमामध्ये वगैरे होतो. नाही 11th स्टँडर्डमध्ये होतो जेव्हा DVD होती मामाकडे हॅरी पॉटरचे. पण तेव्हा मी खास बघितलं नाही. या बट त्याच्यानंतर कम्प्युटर आला आणि कम्प्युटर आल्यानंतर मग मी थोडासा पहिला पार्ट पाहिला. इट्स काइंड ऑफ फील्स लाईक रिअली बोर. मग नाही बघितला. मग एका मित्राने रेकमेंड केला, डूड अरे तू हॅरी पॉटर पहिलेपासून पहा तरच चांगला आहे. तर चलो बा. सो मग मी हॅरी पॉटरचा पहिला पार्ट पाहिला. इट फील्स रिअली ग्रेट. दुसरा पार्ट पाहिला. इट फील्स रिअली नाईस. तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. 7पर्यंत माझी क्युरिओसिटी इतकी वाढली का बहुतच भयानक. आता 7.2 होतच नाही कोणापाशी. कारण जे प्रिंट होती ना मी खूप इतकी क्युरिओसिटी होती बे 7.2 डाउनलोड करण्यासाठी. हॅरी पॉटर डेथली हॅलोज पार्ट 2 मला पाहिजे. मी कुठून डाउनलोड करू. इतका हे झालं होतं मी, इतक्या क्युरिओसिटी झालो होतो की मला माहीत आहे राहू द्या हप्ताभर मी किती तडजोड केली हॅरी पॉटर 2 साठी. या
सो हॅरी पॉटरची फिल्मच अशाप्रमाणे जादू असते का जी लोकांना नाही का एक प्रकारे बाउंडेड करते. आणि व्हेन एव्हर जर तू समजा आता 2018 आहे, समहाऊ 2025 या 2030 वगैरे पण कावण्या असो, तरी या फिल्मचा जादू तसाच बरकरार आहे. इट्स इट्स रिअली 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 ग्रेट. आणि इवन टॉरंटवर नाही का हॅरी पॉटर कलेक्शन 128 इन हिंदी एक प्रकारे आहे पण. सो इट्स रिअली नाईस, रिअली ऑसम. समोर मी एक फिल्म बनवत आहे, त्याचं नाव आहे अवतार युनिवर्स. याच्यामध्ये जे अवतार जे कॅरेक्टर आहे, जे रेप्रेझेंट करून आलं आहे की फायर लॉर्डनी एक प्रकारे या वर्ल्डवर एक प्रकारे वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि एक अवतारच त्याला वाचवू शकतो, जो 100 वर्षानंतर येईल आणि त्यानंतर तो त्या गोष्टीला कशाप्रमाणे फायरला डिफीट करेल. ही फिल्म आहे, ही एक सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये करीब 6 पार्ट आहे आणि ते मला प्रॉपरली एलॉबरेट करायचे आहे. ॲक्च्युअली एक फिल्म बनवली गेली आहे, बट याच्यामध्ये कॅरेक्टर प्रॉपरली रिप्रेझेंट नाही केले आहे. एम नाईट शॅलमननी 2009मध्ये बनवली होती. 2009मध्ये बनवली होती एम नाईट शॅलमननी, बट ते कॅरेक्टर प्रॉपरली प्रेझेंट नाही केले, त्यामुळे ही फिल्म सुपर डुपर फ्लॉप झाली. बट मला याच्यामध्ये काफ़ी चेंजेस करायचे आहे, बहुत सारे चेंजेस करायचे आहे. कारण टी व्ही सिरीज आणि एक फिल्ममध्ये खूप सारा फरक असतो. कारण टी व्ही सिरीजमध्ये आपण काही कॅरेक्टर टी व्ही सिरीजमध्ये एक कार्टून सिरीज होती. कार्टून सिरीजमध्ये आपण जे दाखवतो तेच लोकांना खरं वाटते. कारण याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी पार्ट एक ॲनिमेटेड सिरीज असतो आणि जे प्रॉपरली एडिटिंग करता येते खूप साऱ्या गोष्टी. जस्ट लाईक अवतारला टकलं पाडून द्यायचं आहे, टकलं पाडून देऊ. म्हणजे याच्यामध्ये एक्सप्रेशन दाखवायचे ते चांगल्याने एक्सप्रेशन दाखवून देऊ. बट आपण समजा एक फिल्म बनवतो, त्याच्यामध्ये एक रिअल कॅरेक्टर असते. आता रिअल कॅरेक्टर कार्टूनसारखाच वर्क करणार नाही. सो इट जस्ट लाईक ना, तो अवतार कॅरेक्टर लोकांना कळलासुद्धा पाहिजे का तो एक आपल्यासारखाच आहे. ट्रान्सफॉर्मर 4नी एक गलती केली का याच्यामध्ये नाही का त्यांनी एलियनबद्दल खूप जास्त एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच नाही का लोकांना खास जास्त ती आवडली नाही. त्यामुळे अवतार 4 ट्रान्सफॉर्मर 4 आणि ट्रान्सफॉर्मर 5 इज काइंड ऑफ लुक लाईक रिअली फेल्युअर फॉर मी. आता आहे म्हणा, त्या फिल्म वगैरे खूप जण बघतात आणि मायकल बेची फिल्म आहे आणि खूप सारी ॲक्शन आहे, त्यामुळे लोक बघतात. बट इट जस्ट काइंड ऑफ फील्स लाईक रिअली बोर. पण ज्याप्रमाणे नाही का ट्रान्सफॉर्मर 1, 2, 3 ज्याप्रमाणे पार्ट बनवलं, ज्याच्यामध्ये एक बिग सीन आहे जे रेप्रेझेंट करत आहे की एक प्रकारे ह्युमन आणि एक लोक कशाप्रमाणे ट्रीट करतात एलियनसोबत, तर त्यांची रणनीती काय वगैरे वगैरे, तर ज्याप्रमाणे ह्युमन थिंक करतात हे लोकांना खूप आवडते. कारण नाही का ते आपल्यासारखे लोक असतात आणि आपल्यासारखे विचार करतात. वी डोंट इवन थिंक अबाउट एलियन्स का करतात आणि एलियन्सबद्दल कशाप्रमाणे विचार करते, कारण त्यांच्याबद्दल इतकी अटॅचमेंट वाटत नाही ज्याप्रमाणे आपण आपल्यासोबत वाटतो. सो माझ्या फिल्ममध्ये अवतार युनिवर्समध्ये अशाप्रमाणे डिसअटॅचमेंट झालं नाही पाहिजे. त्यामुळे नाही का मला अवतार हे जे कॅरेक्टर आहे ते काफी ह्युमनशी रिलेटेड पाहिजे. म्हणजे इट जस्ट लाईक त्याच्यामध्ये भावना आहे, इमोशन्स आहे, तो पण एक आपल्यासारखा दिसते. जस्ट नॉट लुक लाईक रिअली क्रिपी थिंग्स. ॲनिमेटेड सिरीजमध्ये त्याच्यावर ॲरो वगैरे दाखवला आहे. जस्ट काइंड ऑफ लुक लाईक नॉन रिअलिस्टिक. म्हणजे ते एक प्रकारे एअर ग्लो करण्यासाठी आहे. बट माझ्या फिल्ममध्ये एक अवतार हे जे कॅरेक्टर आहे याच्यामध्ये असं ॲरो वगैरे राहणार नाही. याच्यामध्ये फक्त डोळेच चमकणार जेव्हा तो अवतार स्टेटमध्ये राहीन आणि बाकीचं एडिटिंग राहीन की त्याची पॉवर किती भयानक आहे. सो अजूनपर्यंत ही फिल्म बनवायची तर आहे, बट याची मी याच्यावर काम केव्हा सुरू करीन. अवतार जसा माझी बायनरी कोड जशी माझी हिट होत आहे तसाच मला काम सुरू करावं लागेल याच्यावरच. म्हणजे एकदम फटाक्स आहे, कारण माझ्यापाशी बिलकुल वेळ राहणार नाही, बिलकुलच वेळ नाही राहणार. आणि तेव्हा माझ्यापाशी पॉवर पण राहील आणि असे खूप सारे लोक राहील जे रेप्रेझेंट म्हणजे जे मला हेल्प करेल या स्टोरी लाईनला बिल्डअप करण्यासाठी. कारण हे खूप मोठे युनिवर्स आहे. आय कॅन इवन राईट दिस, कारण खूपच मोठा आहे. जस्ट लाईक हॅरी पॉटर ज्याप्रमाणे आहे. हॅरी पॉटर एका व्यक्तीने लिहिली होती, व्हाय डोंट यू ट्राय टू युअरसेल्फ. हॅरी पॉटरमध्ये एका कॅरेक्टरवर स्टोरी रेप्रेझेंट केली आहे की हॅरी पॉटर, मग देन त्याचे फ्रेंड, त्याचे स्कूल, त्याचे प्रिन्सिपल, त्याची एनिमी वगैरे वगैरे वगैरे.
अवतार फिल्ममध्ये एक प्रकारे मला स्टडी करायची आहे का ह्याच्यामध्ये ॲक्शन्स कशी दाखवायची आहे. कारण हॅरी पॉटरमध्ये ॲक्शन नाही आहे राव. या हॅरी पॉटर डझंट फाईट टू लाईक एनिमी जस्ट लाईक फा फा नो नो नो. ही जस्ट लाईक मॅजिकली डू दिस स्टफ टू डिफीट हिज एनिमी. सो आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये मॅजिकल स्टफ आहे, बट अवतार याच्यामध्ये आहे की यांच्यापाशी एक पॉवर असते, एक बेंडिंग पॉवर. अर्थला बेंड करते, वॉटरला बेंड करते, फायर एअरला बेंड करते. ही फक्त त्यांच्याचपाशी नाही, सगळ्यांपाशी आहे. सो मला नाही का ह्या साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करावं लागेल की कोणत्या गोष्टी बेटर आहे, कोणत्या गोष्टी कोणते एलिमेंट्स टाकायचे आहे, सेगमेंट प्रॉपरली ट्रीटेड करावं लागेल. सो आय जस्ट नीड हेल्प फॉर धिस. मदत लागेल या गोष्टीसाठी. बट आय डोंट नो, म्हणजे बट समहाऊ अजूनपर्यंत वेळ आहे. आणि आय थिंक मला वाटते का बिफोर समजा जर मी घरची गोष्ट रेप्रेझेंट करून राहिलो तर याच्या ह्या मला नाही का हे अवतार जे सिरीज आहे ना, ती मला नाही का घरची गोष्ट फिल्म झाल्यानंतरच मला नाही का ह्याच्यावर पण काम सुरू करावं लागेल हळूहळू. कारण त्याच्यानंतर मला बायनरी कोडचं पण प्रेशर राहील. आणि देन समजा जर मी हे काम पुढे घेईल तर आय डोंट नो हाऊ कॅन मॅनिप्युलेट धिस. बट हळूहळू मला काम सुरू करावं लागेल या. सो इट्स अ रिअली बिग थिंग. आणि खूप मोठे टार्गेट्स आहे राव हे. कारण इट्स लेवल 4 मूवी आहे. आणि याच्यावर नाही का 6 मूवी रेप्रेझेंट करून राहिले, जे रेप्रेझेंट करत आहे की ही फिल्म कशी राहणार आणि का राहणार. तरी मी या गोष्टीपासून समजून घेतो की मला या फिल्ममध्ये काय काय ॲड करायचं आहे, कशाप्रमाणे ॲड करायचं आहे, आणि कोणकोणत्या थिंग्स, कोणकोणते एलिमेंट्स, कोणकोणते सेगमेंट कशाप्रमाणे ॲड करायचे आहे. एम नाईट शॅलोमीने ज्याप्रमाणे गलती केली आहे त्याप्रमाणे मला गलती करायची नाही. प्रत्येक कॅरेक्टर इंट्रोड्यूस करायचे आहे, ज्या कॅरेक्टर त्यांची प्रॉपर्टी आहे, त्यांची व्हॅल्यू आहे. त्या ॲनिमेटेड सिरीजमध्ये कशाप्रमाणे दाखवलं आहे ते एक फिल्ममध्ये त्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक कॅरेक्टर आपण बिल्डअप करण्याचा प्रयत्न करू. कारण ॲनिमेटेड सिरीजमध्ये नाही का प्रत्येक कॅरेक्टर बिल्डअप केला आहे, त्यामुळेच त्याची ब्युटी आहे. नुसते अवतार मूवी किंवा अवतारवर डिपेंडेंट मूवी जर बनवली आहे तर त्यामुळे ऑडियन्सला इट जस्ट काइंड ऑफ फील्स लाईक रिअली ऑड. कारण मी एक्सपिरियन्स केला आहे जेव्हा एम नाईट शॅलोमीने ही फिल्म बनवली होती. बट मला या फिल्ममध्ये अशा प्रकारचं काही हे करायचं नाही. कारण अवतारला इंट्रोड्यूस नाही करायचं आहे, त्याची कंडिशन्स, त्याचे प्रॉपर्टीज, आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याला रेप्रेझेंट करायचं आहे की त्या फिल्ममध्ये काय असते आणि कशाप्रमाणे त्याला रेप्रेझेंट करायचं आहे, राईट. सो या सर्व गोष्टी मी आतापासून जाणून घेत आहे. हॅरी पॉटर इज काइंड ऑफ फील्स लाईक रिअली हेल्पफुल फॉर मी. कारण नेहमी ॲक्शनच महत्त्वाची नसते, स्टोरीलाईन पण खूप महत्त्वाची असते. आणि स्टोरीलाईनला बेस करून एक फिल्म बनवतो, ती फिल्म युगानुयुगे लोकांना लक्षात राहते राव. सो जस्ट लाईक हॅरी पॉटर, राईट नाव इट्स 2018 अँड स्टील आय एम लव्हिंग दिस मूवी. सो इट जस्ट रिअली ग्रेट या. सो या सर्व गोष्टी मी जाणून घेत आहे आणि आतापासून तयारी लागत आहे. सो बेसिकली इट्स मूवी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मूवी ऑन हॉलिवूड, बॉलिवूड इंडस्ट्री, वॉट एव्हर इट इज, बट इट जस्ट रिअली ग्रेट. सो मी आतापासूनच प्रयत्न करतो. आणि GBU मला एक शॉर्ट टर्म मला लक्षात आली आहे. GBU मीन्स गॉड ब्लेस यू. आणि हे मला नाही का काही सर्टन डे अगोदरच माहीत पडलं आहे. आणि याचा अर्थ आहे की गॉड ब्लेस यू म्हणजे आय डोंट नो वॉट एव्हर. सो खूप सारं वर्क आहे आणि आतापासून सुरुवात करतो. सो धेज इट. आता वाजले किती? आता वाजले करीब 1:45 वाजले आहे. आणि दिस इज दी हॅरी पॉटर बघितल्यानंतर मूवी आहे. सो याचं नाव का लिहायचं? हा आहे 85 एपिसोड तर नाही, हॅरी पॉटर. रिव्ह्यू नाही हा ॲक्च्युली. व्हॉट शुड आय नेम इट? जस्ट हॅरी पॉटर लिहू? नो नो नो, हॅरी पॉटर नाही. आय डोंट नो, जस्ट हॅरी पॉटर लिहून घे आताच. कारण आय डोंट नो मी समोरतून हॅरी पॉटरवर किती सारे कमर्शियल एपिसोड बनवीन. सो जस्ट डू इट, राईट. अँड देज अँड दिस दी तारीख तर सांगून द्याची. तारीख आहे 13 जानेवारी, रात्रीचे 1:45 वाजले आहे. या. सो आय जस्ट नेम इट जस्ट हॅरी पॉटर, राईट. कारण मला नाव कळून न राहिलं आहे. सो हाऊ शुड आय बसो. जस्ट थँक्यू.